नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ प्रतिभावंत लेखक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण 23. बाजारपेठ मागं टाकून तो कचेरीच्या घाटीशी आला. गाव संपला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूस सपाट मोकळी जागा पसरली होती. गार वारं सुटलं होतं. खिशातला रुमाल काढून कानावर त्यानं घट्ट बांधला आणि उभी घाटी तो चढू लागला. तालुक्याला येऊन त्याला 2 वर्षे होत आली, पण या बाजूला तो प्रथमच येत होता. घाटी चढून वर आला तेव्हा त्याची थंडी पळाली. हाकेच्या अंतरावर कचेरीची शुभ्र इमारत दिसत होती. कचेरीच्या समोरच्या दिशेनं त्यानं नजर टाकली. पेट्रोमॅक्सचा प्रकाश दिसला तेव्हा त्यानं झपाझप चालायला सुरुवात केली. ते बैठं घर काळोखात जवळजवळ लुप्त झालं होतं. पिछाडीच्या उंच डोंगरावर संधी प्रकाश रेंगाळत होता. येथून 2 फर्लांगावर घाट. इंग्लंडचा नकाशा त्याला डोळे मिटून वाचता येत होता, पण हा घाट ओलांडला की काय आहे ते त्याला माहीत नव्हतं. खानावळी मागच्या गाडी तळावर बैलांच्या घंटांचा आवाज येत होता. शेकोट्या पेटल्या होत्या. त्या ठिकाणी बरीच वर्दळ असल्याचं त्याच्या लक्षात आलं. घराजवळ येऊन तो भीत भीत आत डोकावला. पक्क्या बांधणीच्या मांडवात 5-6 खाटली पटली होती. विडीचे झुरके घेत कोणीतरी खाटेवर बसलं होतं. माझघरात बसलेली पंगत त्याला दिसत होती. धीर धरून तो आणखी पुढे झाला. काय हवाय? खाटेवरच्या माणसानं त्याला विचारलं. तो उत्तर देणार त्याच्या आधीच आतून आवाज आला. कोण आहे? पाठोपाठ कृष्णाताई बाहेर आली. मी. ओळखलं तुला. पंक्तीला स्वस्थ होऊ द्या सांगून कृष्णाताई मांडवात आली. अंग चोरून तो उभा राहिला. बसणारे. अहो, हा तो मुलगा 2 वर्षांखाली पहिला आला तो. हो, त्याचे वडील साधू आहेत. केव्हा पळाले रे? 12 वर्षे होतील. तुला आठवतात? मान हलवून त्यानं नाही सांगितलं. त्यांचा एक हात कापलेला आहे ना? डावा. 12 वर्षे तपश्चर्या चालली. ऐकलत का? कृष्णाबाई नवऱ्याला सांगू लागली. किती? विडीचा झुरका सोडता सोडता नवऱ्यानं विचारलं. 12. चायला, मला 12 मिनिटं देवाचं नाव घेता येईना. 2 महिन्यांपूर्वी तुला निरोप पाठवला होता, मिळाला नाही का? आई नको म्हणत होती. अभ्यासाचा वेळ जातो. येऊन चौकशी तरी करायची. मोजून 15 मिनिटांचं काम आहे. खानावळ तर चांगली चालले आणि पैसा पुरत नाही. ही काय भानगड आहे याचा एकदा तपास लावायचा आहे. म्हणून हिशोब ठेवायचा. हे बशे, नाहीतर माणूस कशाला हवं होतं? मी बशा? नाहीतर काय, माझ्यासारखी बायको भेटली म्हणून. बरं, मी बशा. तुझं नेहमीचं सुरू झालं. त्याचं काम पुरं कर, नाहीतर तो म्हणेल ही नवरा बायको मांडवात बसून अशी भांडतात काय. चल, आपण आज जाऊ. 4 विड्या पाठवून दे. तुम्ही नुसत्या विड्या फुंकत बसा. त्याला घेऊन ती घरात आली आणि बाजूच्या खोलीत जायला सांगून पंक्तीचा समाचार घ्यायला थांबली. खोलीत जाता जाता त्यानं माझघराकडे नजर टाकली. 8-10 माणसं गप्पा गोष्टी करीत जेवत होती. तुमची जेवणं आज रेंगाळी काय? स्वयंपाक जमला नाही का? भावड्या, रस्सान. एक म्हातारा माणूस बाहेर आला आणि भसाभसा रस्सा वाढून आत गेला. पाठोपाठ ती खोलीत आली. पाहिलंस, ही नावाला खानावळ आहे. माणूस इथं जेवून गेला की जन्मभर त्यानं आठवण काढली पाहिजे. घाटावरचे मोठमोठे व्यापारी येतात. एकदा इथं जेवले की दुसरीकडे जात नाहीत. खिम्याचं जेवणसुद्धा पेठेत मिळतं.
पण घाटी चढून माझ्याकडे येतात. तू उभा काय, परक्यासारखा वागू नकोस. एक लक्षात ठेव, मी खानावळ घातली ती पैशासाठी नाही. आम्हाला मूल ना बाळ. म्हातारपण आलं तर नोकर ठेवण्याची ऐपत असावी, अधिक काही नको. लोक मला सांगतात, नोकर लोक तुम्हाला ठकवतात. मी म्हणते, ठकवू देत, काही बरोबर न्यायचं नाही. अगदीच आतबट्ट्याचा व्यवहार व्हायला लागला म्हणून, नाहीतर हिशेबसुद्धा ठेवले नसते. तेव्हा इथं घरच्यासारखं राहायचं. पटतं की नाही तुला? हो, मी ऐकते तू फार हुशार आहेस, मोठा होशील. कृष्णाताई नावाची बाई भेटली, एवढी आठवण तुला पुढच्या आयुष्यात झाली की मला सगळं पावलं. आज आवस आहे, उद्यापासून कामाला सुरुवात कर आणि जरा उशिरा ये. आज नुसतं विचारायला आलो. अभ्यासाला सुद्धा इथं राहिलास तरी माझी हरकत नाही. स्वतंत्र खोली देईन, हवा तेवढा अभ्यास कर. तुम्ही देव भेटलात? तसं काही नाही. माझे पहिले दिवस मी विसरले नाही. तुमच्यासारखंच आमचं मोठं घर आहे, 10 माणसं घरात, पण जो कमवीत नाही त्याला कुठं मान नाही. 15 वर्षांपूर्वी ह्यांच्या हातापाया पडून इथं आले. त्यावेळी ठरवलं असं काहीतरी करायचं, ज्यामुळे लोक दुआ देतील. हावरेपणा केला नाही की पैसासुद्धा मिळतो. आले तेव्हा गुंतवळ्या एवढ्या बांगड्या होत्या. हे गोट मी केले. बायकोच्या जीवावर जगतो म्हणून लोक ह्यांना हिणवतात. मी म्हणते, लोकांना काय करायचं आहे, त्यांना माझी सांगी आहे. दमले की रात्री जरा पाय चेपा, हेच तुमचं काम. तुमचे उपकार मी जन्मात विसरणार नाही. काम करायच्या आधीच एक मागणार आहे. अशीच मोकळी माणसं मला आवडतात. काय हवं आहे? थोड्या पोळ्या आणि भाजी हवी होती. हात तुझी. देव द्यायला निघाला तर चहाची बुकी मागशील. ती आत गेली आणि पितळीच्या डब्यात पोळ्या भाजी घेऊन आली. पैसे हवे आहेत? तो चाचरू लागला. तिने त्याच्या हातावर 2 रुपये ठेवले. कृष्णाताईची हकीकत ऐकल्यापासून आपल्या जगातील माणूस भेटल्यासारखं तिला वाटलं. ती कितीतरी कर्तबगार एवढाच फरक होता. नवऱ्याला घेऊन ही बाई घर काय सोडते, 2 खोल्यात खानावळ सुरू काय करते आणि 15 वर्षात स्वतःचं घर काय बांधते. तिला सगळंच अजब वाटलं. स्वतःचं घर, 10-12 गुरं, गडी माणसं, दागिने. पुरुषाच्यानं सुद्धा असली कर्तबगारी होणं नाही. तिच्या नवऱ्याचंही तिला कौतुक वाटलं. तोच येत नाही म्हणता तर कृष्णाबाई काय करणार होती? शेनवलीला जावांचे गोखे खात बसली असती. ह्या बाईला एकदा भेटावं अशी तिची इच्छा होती. 8 दिवस ती मुलग्याच्या मागे लागली होती, पण त्याला वेळच मिळत नव्हता. तुटपुंजा माहितीवर अखेरीस ती एकटी बाहेर पडली. ज्या बाईनं तिच्या अन्नाची विवंचना दूर केली, तिला भेटणं तिचं कर्तव्य होतं. कधी मिळालं नाही असं अन्न मुली खात होत्या. लहानपणाच्या आत्याकडचे दिवस तिला आठवले. पण तिच्याकडे सुद्धा रोज पोळी मिळत नव्हती. उरलेल्या पोळ्या म्हणून कृष्णाताई पाठवी, पण उरवल्याशिवाय त्या उरत नव्हत्या हे तिला कळत होतं. धापा टाकीत कचेरीच्या घाटीवरती पावलं टाकीत होती. अनेक दिवसांनी तिला आपलं दुःख हलकं करायला मिळणार होतं. तालुक्याला येण्या अगोदर आपण कसे दिवस काढले, दीर जावा कशा वागत आल्या, ते सारं ती कृष्णाताईला सांगणार होती. नवऱ्याचा पाडासुद्धा वाचायचं एकदा तिच्या मनात आलं, पण ती थबकली. हा विषय नाजूक आहे. कोणी सांगावं? माळवालीसारखीच नवऱ्यावर फिदा झालेली ही बाई असायची. केव्हा परत येणार असेल ते येऊ, पण आपल्या सांगण्याप्रमाणे तो वागला तर सारं काही माफ करायला ती तयार होती. घाटीचा शेवटचा टप्पा चढून ती वर आली आणि मैलाच्या दगडावर दम टाकण्याकरता बसली. उन्हात तापून निघाली होती.
रात्री इतकी थंडी पडते आणि भाजून काढणारं ऊन येतं कुठून तिला कळेना. पदराच्या टोकानं तिनं तोंड पुसलं. पदर खाली सोडता सोडता त्याला लावलेला दंड तिच्या नजरेस पडला. समोर धरून त्याची ती पाहणी करू लागली. टिपीच्या जागी पुन्हा विरत चालला होता. तो लपवण्याच्या भानगडीत ती पडली नाही. कृष्णाताईला तिची परिस्थिती माहीत होती. ती उठली आणि पुन्हा चालू लागली. इथं खानावळ कुठं आहे? अंगावरून चाललेल्या एका बाईला तिने विचारलं. वैती काय? एका कोपऱ्यात बोट दाखवून ती बाई पुढे गेली. त्या दिशेनं ती चालू लागली. थोड्याच वेळात कृष्णाताईची खानावळ ही मोठी पाटी तिच्या नजरेस पडली. मांडवात शुकशुकाट होता. धीर चिप्पी ती पुढे गेली आणि गजांतून आत डोकावू लागली. भिंतीच्या आधारानं रचून ठेवलेले माझघरातले पाट तिला दिसत होते. मागच्या बाजूने भांडी घासल्याचा आवाज येत होता. दुपारच्या पंक्ती संपलेल्या दिसत होत्या. गडी माणूस कोणीतरी फिरकेल म्हणून वाट पाहते उभी राहिली. जरा वेळानं तिनं दारावरची कडी वाजवली. कुत्र्याची साखळी फडफडल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ बेंबीच्या देठापासून एक कुत्रं भुंकू लागलं. दचकून ती मागे झाली. कुत्रं तर कुठं दिसत नव्हतं. तिला शंका आली. आपल्याला कोणी चोर तर समजणार नाही? कुत्र्याचं भुंकणं अजून चालूच होतं. घाबरी होऊन ती पायठण्या उतरू लागली. तिथून पळ काढण्याच्या विचारात होती ती. माझघरातून कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली. या क्षणी आपण पळालो तर नसती पंचायत होईल हे लक्षात येता ती जागच्या जागी उभी राहिली. पडवीत कुत्र्याला धबकल्याचा आवाज आला. गुरगुरत कुत्रा थांबला आणि खाडकन दार उघडलं. कृष्णाताई आहेत का? पाठीमागं वाघ लागल्यागत तिने विचारलं. झोपले आहेत. ती घुटमळत उभी राहिली. आपला वेश ब्राह्मणासारखा दिसत नाही हे तिला जाणवलं. जरा काम होतं, पुटपुटत ती बोलली. दुपारचा कसला काम आहे? एक फडतून गडी तिला विचारत होता. त्याचं तिला काही वाटलं नाही. आपल्याविषयी त्यानं भलताच संशय घेतला नाही ह्याच समाधानात ती होती. घोर करून ती पुन्हा म्हणाली. तुमच्याकडे रात्री कामाला मुलगा येतो त्याची मी आई. तो आत गेला. दिसेनासा होई तो ती त्याच्याकडे पाहत होती. कुत्र्याच्या गुरगुरण्याचा पुन्हा आवाज आला. ती पायठण्या उतरून खाली आली आणि मांडवा बाहेरच्या उन्हाकडे पाहत राहिली. दार वाजलं. तिनं मागं वळून पाहिलं. दारात कृष्णाताई उभी होती. तिचे न्हालेले केस दोन्ही खांद्यावर पाठीवर वेडे वाकडे पडले होते. पुतळ्यासारखी ती तिच्याकडे पाहत राहिली आणि चाचरत म्हणाली. सहज आले. कोण तुम्ही? आपला निरोप घेऊन गडी आत गेला तर ही बाई असं काय विचारते? भलत्याच वेळी आपण आलो याची जाणीव तिला झाली. तुमची झोपमोड केली. अहो पण तुम्ही कोण? तुमच्याकडे हिशेब करायला मुलगा येतो त्याची आई. बरं मग तुमच्या मुलग्याचं वय किती? 18 पुरी झाली. त्याला माझ्याकडे कामाला येऊ नको सांगत होतात होय ना? असं कसं सांगेन? तो खोटं बोलतो. तुम्हाला त्यानं सगळं सांगितलेलं दिसत नाही. त्याच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मी म्हटलं. त्याला अक्कल नाही का? असं कसं होईल? सगळ्या जिल्ह्यात पहिला आलेला, पण आईचा आतडा आहे ना. एवढं म्हणून ती हसली. कृष्णाताईच्या चेहऱ्यावर सुरकुती सुद्धा पडेना तेव्हा ती नरमली आणि गप्प झाली. तुम्हा लोकांच्या नादी लागण्यात अर्थ नाही. त्या खात्यात त्याला अभ्यास करायला लावणार ही तुम्हाला त्याची काळजी? म्हणजे काय? त्याला अक्कल काय शिकवित होतात? कसली अक्कल? बरंच वेळ पांघरता येतं तुम्हाला. इथं चांगली निवांत जागा आहे अभ्यासाला, तर त्याला जाऊ नको सांगितलं? अहो शपथ नाही. आणि पटकन तिनं मंगळसूत्र हातात धरलं. कृष्णाताई तिच्याकडे खोचून पाहत होती. मुलग्याजवळ आपण काय काय बोललो ते सारं ह्या बाईला माहीत आहे
आणि वेड्यासारखी आपण शपथ काय घेत आहोत? मंगळसूत्रावरचा हात तिनं अलगद काढून घेतला. कृष्णाताई इतकं वेडंवाकडं वागेल असं तिच्या स्वप्नातही आलं नव्हतं. तिला वेड्यासारखं होऊन गेलं. फाटका पदर लपवीत ती निश्चल उभी राहिली. ढोरपोडीवर राहता ना? हो. तुम्हाला ऊनबिन काही नडत नाही वाटतं? कोण देव माणूस आम्हाला लाभलं ते पाहायला आले होते. पाहिलंत ना? जाता रिकाम टेकडी माणसं. दार लावता लावता कृष्णाताई बोलली ते तिला स्पष्ट ऐकू आलं. काही क्षणांचा खेळ, पण झक मारली आणि आपण या ठिकाणी आलो असं तिला झालं. तिला एकच समाधान वाटत होतं, त्यांचा संवाद ऐकायला तिसरं कोणी नव्हतं. हा प्रसंग घडलाच नाही असं ती समजणार होती. कचेरीच्या घाटीशी येऊन ती खाली पसरल्या गावाकडे पाहत राहिली. ती उभी घाटी आपण चढलो कशा याचा अचंबा तिला वाटला. मधूनच तिला कृष्णाताईची आठवण होई आणि चमत्कारिक वाटे. इकडे येणार ह्याचा मुलींना सुद्धा पत्ता नव्हता. कोणाला म्हणजे कोणालाच काही कळणार नव्हतं. त्याचं एका गोष्टीचं समाधान मानून झाला प्रकार विसरण्याचा प्रयत्न ती करीत होती. पुन्हा तिचं थोबाड पाहणार नव्हती. पण त्या बाईचं राहून राहून तिला आश्चर्य वाटत होतं. तिची झोपमोड झाली हे खरं, पण मग बाहेरच यायचं नाही. परस्पर गड्याबरोबर निरोप देती तर काय धाड भरणार होती? अशी तरेवाईक बाई खानावळ चालवते कशी? जेवण किती चांगलं असलं तरी अशा ठिकाणी पाटावर बसायला माणसाचं मन कसं घेतं? ती स्वतः तिच्या हातचं पाणी प्यायला सुद्धा तयार नव्हती. याच स्वभावामुळं गावात तिला कोणी विचारत नसावं. मधल्या जावेची तिला आठवण झाली. सगळीच वांजोटी माणसं अशी असतात की काय? माळवालीचा जवळजवळ हाच पंथ, पद्धत निराळी. आपण पुन्हा कधी जाणार नाही हे ठीक, पण हे काय करून बसलो? शपथ घेण्याचं काय कारण होतं? ते सुद्धा मंगळसूत्र हातात धरून. आज रात्री ही बया मुलग्याला विचारणार, खोटं का बोललास? त्यानं आपली आपण नोकरी पाहिली. तो जात होता, पोळ्या येत होत्या. आपल्याला मध्ये चोंबडेपणा करण्याचं काय कारण होतं? या लहरी बाईनं त्याला येऊ नको सांगितलं तर? उलट सुलट विचाराने ती कातावून गेली. व्हायचं असेल ते होऊ दे. तिच्याजवळ आज 8-10 रुपये होते. महिन्याची चिंता नव्हती. पुढचं पुढे. आणि तिने घाटी उतरायला सुरुवात केली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.